नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. आणि बघा आमच्या इकडं आता 9च वाजलेले आहे, पण इतकं सारं कडाक ऊन पडलेलं आहे ना. बघा सगळीकडं ऊनच ऊन, इतकं जोराचं ऊन सकाळी सकाळीच लागतंय. आणि म्हटलं चला आता आपल्या अंगणात मैत्रीण आपल्या घरासमोर हे 1-2 वांग्याची झाडं आहेत मस्तपैकी. म्हटलं चला आता थोडीशी घे बघा वांगी आहे त्याची अजून जरा जरा, तर म्हटलं तोडून घ्यावा. आणि आता आपल्या एवढे 2-3च झाडं आहेत तरी पण आहे ना मैत्रीण हे बघा वांगे आहेत ना किती सारे आपले भाजीसाठी होतात. आणि एकदम हे बघा काटेरी वांगे आहेत, सगळे काटे. भरपूर वेळा वांग्याचं भरीत रस्सा भाजी केली. आणि आता मी बरीचशी वांगी इथून आहे ना तोडून घेतलेली आहेत. तर हे बघा एवढे वांगे तोडले तिथं. म्हटलं चला आता थोडीशी वानावळा द्यावा म्हणून आता ह्या पिशवीमध्ये आता मी हे सगळे वांगे भरून घेणार आहे मैत्रिणी, हे बघा सगळे. आणि म्हटलं चला आता आपल्या खालच्या नाणीला आता हे वानावळा द्यावा आणि त्यांच्याकडनं घेवड्याच्या शेंगा घेऊन यायच्या आहे. कारण त्यांनी मला बोलवलं होतं, त्यांचा बाग आहे घेवड्याचा, तर घेवड्याच्या शेंगा न्यायला ये म्हणून म्हटलं आता चला आपले वांगे त्यांना वांग्याचा वानावळा द्यावा आणि त्यांच्याकडून घेवड्याच्या शेंगा घेऊन यावं. तर चाललेली आहे मी. तर आपल्या घराच्या साईडलाच आहे, खालचं वावर आहे, तिथपर्यंत जाते. आणि चला आपण मस्तपैकी घेवड्याच्या शेंगांचा बाग बघू आणि आज छानपैकी भाजी बनवू घेवड्याची सुक्की. तर मी आलेले आहे आमच्या नानींच्या घरी. हे बघा इथं नानींचं घर आहे आणि इकडं समोर बाग आहे आपल्या याचा घेवड्याचा. इकडं आमच्या नानांचं काय काम चाललेलं दिसतंय. काय चाललंय नाना? काय रे? लोणचं मस्तपैकी आता लोणचं बनवायचं आहे, चाललंय कैऱ्या फोडायचं. नानीने काय तुम्हाला काम दिलं काय कैऱ्या फोडायचे? आणि नानी कुठे? घेवडा तोडायचं काम चाललंय का? आता हे तर भरपूर कैऱ्या इथं पाण्यात भिजत घातले आणि मग कैऱ्यांचं लोणचं पिकाय घातले का नाही आंबे मस्तपैकी. बा इथं कॅरेटात दिसतंय, पाडबीड आहेत का नाना कॅरेटात? हे बघा तुम्हाला वानावळा आणलाय, वांगी धरा मस्तपैकी. आता वांग्याचं कालवण करा आणि तुमचं घेवड्याच्या शेंगा न्यायच्या आहे मला. तेच नानीनं बरेच दिवस झाले बोलावले, पण आता शिक योग आलाय. वावरातच आहे ना नानी? काय म्हणशा नाना मग कैऱ्यांचं लोणचं अजून काय काय कामं चालले आहे? हा उन्हाळ्यामध्ये काय मग नाही का? चला मग जाते आता वावरात मी. नाना कुठं निघाले आता? एवढ्यात काय करायचं काम? काय नाही, वाल फिरवायचंय, पाणी भरायचंय काय? चला मग. तर हे बघा इथं समोरच आहे आपल्या घेवड्याचं बाग. नाना जरा पिवळं पडेल दिसतंय हो. हा ना, हे बघा इकडं आहे असा मस्तपैकी बाग. जरा पिवळा पडलाय, खत सोडायची ना. हे काय फळं पडलेली नाना? बेलाचं झाड आहे बघा उंचवरती पर्यंत. आणि ते बेलाला किती सारे फळं आलेत आणि खाली सगळा पखडा झालाय. बेल भैया का बरं काय माहिती आता काय आपल्या एकदा खाऊन बघितलं मग बेलाचं फळ आयुर्वेदिक असं ना. आता बेल आपल्या महादेवाचं ताजं पडेल ते खाऊन बघ. नका बाई, मी कवा बेल खाल्लं नाही कवा. ते बेलाचं जीवनी चाटून तर बघ. आंबा काही बाई वाटलं तेव्हा काही तर आंबा आहे उतरवलाय. आता काही कैऱ्या नसतील ना, सगळाच उतरवलाय ना. सुकारीच्या असतील पण जावत. चला आता खाली. हा आहे इकडं आपल्या नानींचा घेवड्याचा बाग. बघा आता याच्यात आलेली आहे बागामध्ये मस्तपैकी फुलं आलेली आहेत. आणि इकडून तोडलंय शेंगा काही लय दिसत नाहीये पण अशा आहेत. आमच्या नानीबाई आहेत त्याकडला बरं तिकडं. एवढा उन्हाळा होता पण उन्हाळ्यामध्ये बघा अख्खं मस्तपैकी तुरे आहेत आणि अख्खा उन्हाळाभर चालू आहे हा बाग. तिकडं बघा किती तुरे दिसतात काय उंच उंच. आणि किती वाजता आल्या वावरात? 6 वाजता. 6? बाई इतक्या लवकर. बरं आहे उन्हाच्या आधी नाही का. ते बघा किती मस्तपैकी इकडं घडलं टाकलेले शेंगांचे. तिकडं वर पुढं तोडेल आहेत ना नानी. तिकडं काही शेंगा नाही दिसल्या पण हे बघा इकडं अशा शेंगा आहेत. इकडं बादलीमध्ये तोडायचं चाललंय. आणि एक गोंद तर मला भरेल दिसली तेवढी तोडली का सकाळपासून. आणि नानाला लावले कैऱ्या फोडायला मग काय. आणि इकडं नानीचं चाललंय हे बघा असं. आता नेते मला पण जरा शेंगा तोडून.
जरा नाणी पिवळं पडले ना आणि म्हटले खत सोडायची ना आता. हा सोडायचं खत आणली आहे. हम्म. आलं सोडाय घेतली होती लाईट गेली. लाईटी काही देणारच नाही, रात्रीच्या जाते दिवसा जाते सारख्या सारख्या. नाणी आता बाय बाय. बाय बाय. आता ह्या बघा शेंगा तोडल्या पिशवीत आणि आता चालले घरी घेऊन. आता एखादी बाई बघा जोडीदार. हा ना बाई साथ भेटत नाही ना. हा ना, एखादी बाई भेटली मी कसं एकाला दोन असल्या पटापट उरकत एकट्या माणसाला कटाळा येतो. तर चला आता जाते मी. इथं आणले आता हे बघा आम्ही घेवड्याच्या शेंगा आणि आता इथे ठेवल्या आता आणि चालले आईचं मानी ओढायचं काम आहे नाही. हा ना कुठून आणल्या ग या सांगा तिकडून आणले ना खालून बबन नानाच्या वावरातून. बाबा नानाच्या वावरातून. आता चांगल्या शेंगा कर कुठ बीट घालून त्याने शेंगदाण्याचा हा चांगलं मस्त कर पार. बर शेंगदाण्याचा कूट घालू काय. हा तर आई म्हणते चांगलं मस्तपैकी शेंगा बनव आता शेंगदाण्याचा कूट बीट घालून. ते चाललंय निवडायचं आता. निवडून झालंय का मग घेवड्याच्या शेंगा बनवायच्या आहे. तर हे बघा मंडळींना आईनीच मला ह्या मस्तपैकी शेंगा घेवड्याच्या निवडून दिल्या आणि माझं तर तोपर्यंत चाललं होतं चपात्या बनवायचं आणि फोडणीचं वरण बनवायचं काम. आणि आईने दिल्या मला शेंगा निवडून आणि म्हटलं चला आता मस्तपैकी मला सुक्या शेंगा बनवायला सांगितलंय. तेल टाकून घेतलं आपली मोहरीची जिरीची थोडीशी फोडणी अगदी झटपट साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहे. 1 चमचा मिरची पावडर आणि आता हे शेंगा मी टाकून घेणार होते मस्तपैकी. आता फोडणी घेतली आपली. आता थोडंसं मीठ टाकून घेणार आहे चवीपुरतं. तर जास्त काहीच मैत्रिणी टाकलं नाही, अगदी मीठ मिरची आणि थोडीशी जिरी मोहरीची फोडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीनेच केलेली आहे. आणि याच्यामध्ये थोडासा टाकायचा शेंगदाण्याचा कूट म्हणजे अगदी झटपट आपल्या शेंगा होणार आहे. तर मंडळीनं गावाकडच्या लोकांचा हा एक फायदा असतो की पटदिशी आपल्या शेतात जायचं आणि पटकन भाजीपाला आणायचा आणि ताजा ताजा अगदी छानपैकी भाजीपाला करायचा. अगदी आपल्या शेतात नसलं तरी आसपासच्या शेतामध्ये काही ना काही असतंच आहे. गावाकडे एकमेकांना वाणावा दिला जातो. आणि बघा अशा मस्तपैकी आता शेंगा बनणार आहे. मी 2 मिनटं वाफ दडपू देणार म्हणजे आपल्या शेंगा होतील आणि थोडासा कूट टाकायचा वरतून शेंगदाण्याचं. बघूया आता आपण झाकून काढू. तर बघा मस्तपैकी आता आपल्या शेंगा झालेल्या आहेत, शिजलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचं पाणी टाकलं नाही काय नाही, अगदी सुक्या मस्तपैकी शेंगा बनल्यात. आणि उन्हाळा दिवसाला काही पातळ मैत्रीण असं रस्सा भाजी तर खावाच वाटत नाही. असं सुक्कं जरा भाजीपाला असलं तर एकदम छान वाटतं खायला. असं आता बनवून झालेले ते आपले घेवड्याची शेंग. तर कुणाकुणाला घेवड्याच्या शेंगा आवडतात नक्की सांगा. आणि अगदी मी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी बनवली. आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. तर भेटूया पुन्हा असंच आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये.